हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपिक, शिपाई व स्टेनोग्राफर या 3 पदाचे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि फॉर्म भरण्याची मुदतही संपलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही, कारण शेवटच्या दिवशी काही तास वेबसाईट हँग झाली होती, व्यवस्थित चालत नव्हती. काही जणांची फी भरणं बाकी आहे, परंतु आपल्याला मुदतवाढ त्यांनी अजून तरी दिलेली नाही. आता दुसरा प्रश्न पडतो की ठीक आहे, आता फॉर्म वगैरे भरलेत, तर आता परीक्षा कधी होऊ शकतात. तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात. आणि सुरुवातीलाच सांगतो, ऑफिशियली माहिती काहीच आलेली नाही. माझे स्वतःचे अंदाज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासाचं नियोजन करता येईल की साधारणपणे या महिन्यात परीक्षा होऊ शकतात हे समजलं. तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला फक्त स्टडी प्लॅन तयार करता यावा यासाठी. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर आता परीक्षा कधी होऊ शकतात ते पहा. तर ह्या परीक्षा TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत. आणि TCS काय करतं, फॉर्म सुरू झाले तिथून पुढे 50 ते 60 दिवसामध्ये परीक्षा घ्यायचं त्यांचं प्लॅनिंग असतं. तुम्ही आत्तापर्यंत ज्या TCSनं परीक्षा घेतल्या या आपल्या महाराष्ट्राच्या, त्यांचा विचार करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मग त्याचा जर आपण विचार केला, आणि याच्यामध्ये अजून एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्टचा उल्लेख त्यांनी केला होता. आता याच्यात 2 गोष्टी आहेत. जर त्यांनी शॉर्टलिस्ट लावली नाही आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या सर्वांना जर परीक्षा द्यायला मुभा दिली, तर मात्र TCS लगेच परीक्षा घेईल. लगेच म्हणजे कधी, आता जानेवारीमध्ये तर आपल्या उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर न्यायालय भरतीच्या आधी ज्यांचे फॉर्म भरून घेतले होते त्यांच्या परीक्षा जानेवारीच्या राहिलेल्या याच्यामध्ये होतील. म्हणजे जर आपली शॉर्टलिस्ट लागली नाही न्यायालयाची, तर आपल्या परीक्षा जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकतात. जर शॉर्टलिस्ट लावली नाही तर जेवढ्यांनी फॉर्म भरले त्या सर्वांना परीक्षा द्यायला परवानगी मिळाली तर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये लिपिक आणि शिपाई दोन्ही परीक्षा होतील. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या परीक्षा होतील. आणि लिपिकच्या परीक्षांच्या तारखा वेगळ्या असतील व शिपायाच्या परीक्षेच्या तारखा वेगळ्या असतील. म्हणजे ज्यांनी 2-2 फॉर्म भरले त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना दोन्ही पदांच्या परीक्षा देता येतील. आता हे झालं जर शॉर्टलिस्ट नाही लावली तर. आणि दुसरं जे आहे, शॉर्टलिस्ट लावली तर मग परीक्षा कधी होतील. जर न्यायालय शॉर्टलिस्ट लावणार असेल तर मात्र परीक्षा उशीर होईल, कारण न्यायालयाची शॉर्टलिस्ट किती दिवसात लागेल याला काही बंधन नाही. आता उच्च न्यायालयाचंच मी तुम्हाला सांगतो, शॉर्टलिस्ट लावायलाच त्यांनी भरपूर महिने घेतले आणि शॉर्टलिस्ट लागूनही आता 2-3 महिने झाले तरी अजून त्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळं जर न्यायालयामार्फत शॉर्टलिस्ट लावण्यात येणार असेल तर मात्र परीक्षा व्हायला वेळ लागेल. आणि शॉर्टलिस्ट लावणार नसतील तर मात्र जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये आपल्या जिल्हा न्यायालयाच्या परीक्षा होऊ शकतात. आणि त्यानुसार म्हणजे फेब्रुवारीमध्येच आपल्या परीक्षा होणार आहेत, या दृष्टीनं तुम्ही अभ्यासाला लागा. त्या दृष्टीनंच तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की आपला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. आणि वाट पाहत बसू नका परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होतील ते. आपला अभ्यास रोजच्या रोज, मी स्टडी प्लॅनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यानुसार रोजच्या रोज जेवढा जास्त तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा जास्त करा. यश तुमच्याच हातामध्ये, फक्त मेहनत तुम्ही घेणं आवश्यक आहे. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. खूप छान अभ्यास करा. हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये नगर रत्ना, नगर परिषद, तलाठीचे पेपर दिलेले आहेत. तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच हेही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.